तुम्ही SIR फॉर्म 2026 भरला का? जर तुम्ही SIR फॉर्म जर भरला नाही तर तुमचे मतदान यादीमधून नाव हे कट होणार आहे. तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा SIR फॉर्म तुमचा भरू शकता. जर तुम्हाला ऑनलाईनमध्ये फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून तुमच्या BLOकडे देऊ शकता. तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला जो ऑफलाईन फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला तुमच्या BLOकडून मिळणार आहे. तर एकतर BLO तुमच्या एरियामध्ये जिथे तुम्ही मतदान करतात तिथे असू शकतात किंवा ते तुमच्या घरीसुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याकडून अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्म मिळणार आहे. बघू शकता भारत निवडणूक आयोग गणना पत्रक. इथे तुमचा जो BLO आहे त्यांचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकते तुम्हाला. इथे तुमचे संपूर्ण नाव असेल, यामध्ये तुमचा ओळख क्रमांक, त्यानंतर इथे तुमचा पत्ता, अशाबद्दल तुमची संपूर्ण माहिती यावरती उपलब्ध झालेली असेल. ठीक आहे. विधानसभा वगैरे संपूर्ण. त्यानंतर इथे एक तुम्हाला बारकोड आहे आणि इथे तुमचा फोटो असेल जो तुमच्या वोटिंग कार्डवर आहे जुन्यावाल्या. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं बघा, इथे तुम्हाला सध्याचा जो फोटो असेल हा चिटकावा लागेल तुमच्याकडचा. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आता भरायची तुम्हाला माहिती बघा, हे 2 बॉक्स दिलेले आहे. तर यामध्ये पहिला जो बॉक्स आहे हा बॉक्स आहे की ज्यांचे नाव 2002च्या जेही SIR झालेला होता त्यामध्ये जर नाव असेल तुमचं तर इथे तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. आणि जर तुमचे 2002च्या SIR मध्ये नाव नसेल किंवा त्या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला चेक करावं लागेल की तुमच्या आई, वडील, आजी, आजोबा यांच्या 4मधून कोणाचे तरी म्हणजे तुमचे जे नातेवाईक आहे त्यांची माहिती तुम्हाला काढून या बॉक्समध्ये ॲड करावी लागेल. आणि त्यांचे रिलेशन तुमच्यासोबत काय आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये नमूद करायचं. तर सर्वात प्रथम तुम्हाला जी यादी आहे ही यादी कुठे मिळणार, तर आपल्याला जी आपली साईट होती बघू शकता votereci.government.in या साईटवर येऊन अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे ऑप्शन आहे सर्च युअर नेम इन लास्ट SIR, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येऊन जाणार 2. यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरून, जसे की यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्ही 2002मध्ये मतदान केलेलं होतं याबद्दलची, त्यानंतर पोलिंग स्टेशन, हे जर माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही टाकू शकता. किंवा मग 2 नंबरचा जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला त्या एरियामधली लिस्ट डाउनलोड होणार, जसे स्टेट सिलेक्ट करून त्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला विचारण्यात येणार. त्याप्रकारे तुम्हाला ती संपूर्ण माहिती काढून घ्यावी लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला जोही तुमच्या रिलेटिव्हचा सिरियल नंबर असेल तो सिरियल नंबर तुम्हाला यामध्ये नोट करून घ्यावा लागेल आणि आपल्याला जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये तुम्हाला इन्सर्ट करायचं काम पडणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती एकदा तुम्हाला अशा प्रकारे सर्च करून घ्यावी लागेल. तर बघू शकता सध्या हे जे संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ही तुमची आताच्या यादीनुसार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे बघू शकता जर तुमचे 2002च्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला हा बॉक्स भरायचा आहे. ठीक आहे. आणि जर तुमचे 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला तुमचे जे नातेवाईक सांगितलेले आपण त्यामधून तुम्हाला त्यांच्याबद्दलची माहिती यामध्ये भरायची आहे. ठीक आहे. तर बघा यामध्ये मतदाराचे नाव म्हणजे तुमचे नाव, ओळख क्रमांक असल्यास द्या किंवा नाही दिला तरी चालेल. इथे पती पत्नीचे नाव, नाते, जिल्हा, राज्य आणि मतदारसंघाचे नाव. ठीक आहे. आणि त्यानंतर बघू शकता हे जे मतदारसंघ, यादी क्रमांक, अनुक्रमांक हे तुम्हाला तुमचे BLO सुद्धा सांगू शकतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की 2002च्या यादीमध्ये नाव कसे चेक करायचे, त्याप्रमाणे तुम्हाला नाव चेक करून घ्यावं लागेल. कोणाचे? तुमच्या नातेवाईकाचे, ज्यामध्ये तुमची आई, बाबा, आजी, आजोबा यामधून कोणाची एक नाव तुम्ही ॲड करू शकता. इथे तुम्हाला त्यांचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर इथे ओळख क्रमांक असल्यास त्यानंतर इथे नातेवाईकाचे नाव, नाते टाकावे लागेल, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव आणि इथे जे तुम्ही आता यादी चेक करणार आहे त्या यादीनुसार तुम्हाला मतदारसंघ क्रमांक, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक हा तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जर थोडे खाली आले तर हा 3 नंबरचा बॉक्स आहे बघू शकता. तर जेवढेही लोक हा जो फॉर्म भरणार आहेत त्यांना 3 नंबरचा जो हा फॉर्म आहे हा भरावा लागणार आहे. यामध्ये बघू शकता कोणती माहिती मागितलेली आहे, तर तुमची इथे जन्मतारीख, इथे आधार कार्ड क्रमांक, इथे तुमचा मोबाईल नंबर, इथे तुमच्या वडिलांचे किंवा पालकांचे नाव, त्यानंतर मतदान ओळखपत्र, वडिलांचं असेल तर इथे आईचे नाव, आईचे ओळखपत्र मागण्यात आलेलं आहे. पती पत्नी असल्यास समजा इथे त्यांचे नाव आणि इथे त्यांचा ओळख क्रमांक. तर यामध्ये तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरून घ्यायची आहे. जर तुम्हाला कोणती माहिती भरता आली नाही तर तुमचे जेही BLO आहे हे तुम्हाला सांगतील की
माहिती कशी भरायची. आणि समजा तुम्हाला माहितीच नाही आहे तुमचे BLO कोण आहे, म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला कोण देणार आहे किंवा तुम्हाला कुठे जाऊन भरायचा आहे, तर आपण पुढील व्हिडिओमध्ये BLOचे नाव आणि मोबाईल नंबर कसा सर्च करायचा आहे या संदर्भात आपण माहिती देऊ. ज्यांनाही BLOची माहिती पाहिजे आहे की आम्हाला कोणता BLO मिळालेला आहे आणि त्यांचे नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर कसा शोधायचा, तुम्ही कमेंट्स करा की BLOची माहिती कशी शोधायची. या प्रकारे तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार. त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. संपूर्ण जेवढेही मतदार यादीमध्ये नाव आहे आणि तुमच्या BLOला भेटा आणि त्यांच्याकडून माहिती भरून घ्या. ही सध्याची माहिती आहे तुमची. इथे तुमचा बारकोड आणि सध्याचा फोटो म्हणजे जो तुमच्या वोटिंग कार्डमध्ये आहे, इथे तुम्हाला नवीन फोटो ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे 2 बॉक्स होते, 1 नंबर 2 नंबर, तर बघा 2002च्या यादीमध्ये जर नाव असेल तुमचं तर तुम्हाला हा बॉक्स भरायचा आहे. आणि 2002च्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर हा बॉक्स भरू नका, हा भरा. आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईकाची माहिती भरायची आहे. आणि जो 3 नंबरचा बॉक्स आहे हा तुम्हाला तर कंपल्सरी भरणं आहेच. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि आपल्या BLOकडे द्या. एकतर BLO तुमच्याकडे येऊ शकतात, म्हणजे तुमच्या घरी. जर ते आले नसेल तर तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही मतदान करता तिथे जाऊन सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. आपण पुढील व्हिडिओमध्ये BLOची माहिती कशी चेक करायची, म्हणजे BLO कोणते आहे, हे कसे शोधायचे या संदर्भात तुम्हाला एक व्हिडिओ देऊ. त्याप्रकारे तुम्हाला डायरेक्टली BLO कोण आहे हे माहिती पडणार, मोबाईल नंबरसुद्धा मिळणार. त्यांना फोन करून तुम्ही डायरेक्टली बोलवू शकता किंवा ते जिथे असेल तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर SIR फॉर्म 2026 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हा सुद्धा आपण व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओला लिंक करून व कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देतोय. ऑनलाईन भरा आणि ऑनलाईन जर नसेल करता येत तर तुम्ही हा फॉर्म भरून देऊ शकता. तर SIR बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.